presented by Flutecart. Flutes you need. Solid carbide cutting tools buy online at www.flutecart.com. Powered by G1 Water Level Control. आता वाचवा पाणी, वीज आणि वेळ. प्रतीक, अमेरिकेतून केव्हा आलास? 4 दिवस झाले. काय हे किती केस वाढवलेस? अमेरिकेत काय सलून होतीत का काय? विशालदा, तुम्ही अजूनही तसेच आहात जसे 5 वर्षांपूर्वी होता. कधी कधी स्वतःला बदलण्याची गरज नाही. विशालदा, तुम्ही दुसरं लग्न नाही केलं? नाही केलं. काही आठवणी अशा असतात त्या हृदयावर कायमच्या कोरल्या जातात. पण आरुषचा विचार केला पाहिजे ना आपण. ती आहे म्हणून तर आज जगण्याला आधार आहे माझ्या. पण तुम्ही ड्युटीवर गेल्यावर आरुष एकटीच असेल ना? पलीकडच्या दया का की तिची सगळी काळजी घेतात आणि मी ड्युटीवरून आल्यावर आहे की तिची काळजी घ्यायला. पण विशालदा, मला असं म्हणायचं होतं की चल कॉफी घेऊ. अमृता दीदी, दीदी, अगं किती फास्ट चालतेस ग? अगं हो, आधी श्वास घे आणि मग बोल. काय आहे हे? ही पळत आली, तू पळत आलास. गावात काय मॅरेथॉन आहे का काय? मॅरेथॉन वगैरे काय नाही. माझं अभिलाषाकडे थोडं काम आहे. सुजिता दा, तुझं माझ्याकडे काय का? आहे थोडं पर्सनल. जरा बाजूला आहे की. बोल की दादा. अभिलाषा, तुझ्या मी पाया पडतो, पण परवाची गोष्ट काय तू सांगू नकोस. अरे एवढं घाबरतोस अमृता दीदीला, मग तंबाखू खाणं सोडत का नाहीस? नाही सांगत मी अमृता दीदीला. अभिलाषा, तूच. मला माहित होतं सुजित दादाला तू असं कोड्यात नाही टाकणार. झालं तुझं सुजित दादा. हो हो. काय ग, तुझं जर सुजितकडे काम होतं तर तू मला का थांबवलंस? अगं तुझ्याकडेच काम होतं दीदी. बोल मग, नाहीतर तू घरी येतेस का? कारण यांची यायची वेळ झाली ग. नाही, घरी नको. मला फक्त एवढंच विचारायचं होतं दीदी, तुमचे प्रदीप भाऊजी कुठे आहेत? का ग, काय झालं? नाही, भाऊजींची विचारपूस तू का करायला लागल्यास? असंच. असंच नाही, काय काम होतं ते सांग पहिलं. परवा त्यांनी बाबांची मदत केली, थँक्स म्हणायचं होतं त्यांना. असं आहे होय. ते संध्याकाळी येतील ते घरी, त्यावेळी मग घरी ये भेटायला. चालेल की. आता कुठं चाललीस मग? दीदी आज सोमवार ना, मग गिरणीत काय काम नसतं, मग जाऊन बसते थोडा वेळ तलावाच्या काठावर निवांत. तू पण चल ना माझ्या बरोबर. तलावाला?
मला पण यायचं होतं, पण माझ्या घरातली कामं जशीच्या तशी आहेत. हां, पण तू संध्याकाळी आठवणीने ये, भाऊ जेवायला येणार आहे. ठीक आहे दीदी. नाव का म्हणालास त्याचं? सुशांत सरनोबत. ठीक आहे, बघून घे तुम्ही, पण त्याला डायरेक्टली अटक नाही करता येणार. का? त्याच्या नावाची कंप्लेंट त्या मुलीने दिली पाहिजे. आणि आम्ही दिली तर? तू दिलीस तरी हरकत नाही, पण तुझं त्या मुलीशी काय रिलेशन आहे हेही सांगावं लागेल कोर्टाला, किंवा विचारपूस पण होईल. त्यापेक्षा मी त्याला विदाऊट कंप्लेंट समज देतो, आणि इकल्या तर ठीक, नाहीतर बघू काय करायचं ते. विशाल दादा काही पण करा, पण प्लीज लवकर करा. 2 दिवसातच त्याला भेटतो आणि चांगलीच समज देतो, मग तर झालं. येतो विशाल दादा. आता इथे आलाच आहेस तर वरच्यावर घरी येत जा. आरुषीला भेटायला नक्कीच येणार मी. चल, येणार काय का? भेटायचं तिला? जा मग. एक्सक्यूज मी. अमृता दीदींनी एवढ्या लवकर निरोप दिला? अमृता वहिनी, त्यांना काय सांगितले तुम्ही? हेच की, मला तुम्हाला भेटायचं होतं ते. मला का भेटायचं होतं तुम्हाला? थँक्स म्हणायला. थँक्स? का बर? तुम्ही माझ्या बाबांना जी मदत केलीत ना, त्याबद्दल. मी त्यांना कधी मदत केली? चहा घेऊन आले होते ना, तेव्हा. ओके. मी तुमच्या शेजारी बसू शकतो का? हो, बसा ना. थँक्स. तुम्ही अशा एकट्याच तलावर येऊन बसलाय, कोणाला तरी घेऊन यायचं ना. काही प्रश्नांची उत्तरं अशी एकांतात मिळत असतात. आपण आपल्यालाच नव्याने समजून घेत असतो. यावेळेच रोजच असता तुम्ही इथं? रोजच नाही काही, फक्त सोमवारी. प्रत्येक सोमवारी? हो, अगदी न चुकता. मग तुम्हाला प्रत्येक सोमवारी मी कंपनी दिली तर चालेल ना? हो, चालेल.
चला आता आपल्याला निघायला हवं. लगेच निघायचं? मला घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. तुम्ही या गाडीतून, मी जाते चालते. डॅश, तू गाडी घेऊन ये, मी अभिलाषासोबत चालत येते. तुम्ही या ना गाडीतून, मी जाईन. दशरथ येईल गाडीतून. चल, तेवढीच तुझी सोबत. अरे भाई, इसके हाथ खोल दो. लेकिन सर, मैंने बोला ना, खोल दो, खोल दो. सॉरी सर. तुमने अभिलाषा को कहाँ पे छोड़ा? अभिलाषा को घर पे ही छोड़ा. फिर आगे क्या हुआ? नमस्कार, मी सुशांत सोर्नोबत.